दंगेकर भाऊ, वास्तविक पाहता छोटी मूर्ती पण कीर्ती महान असणारे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाजामध्ये ज्यांचं नावलौकिक आहे असे आदरणीय दंगेकर भाऊ यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी एक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून किंवा नामवंत जे तज्ञ आहेत रिसर्च सेंटरमध्ये ज्यांचा अनुभव आहे, शेती क्षेत्रामध्ये ज्यांचा अनुभव आहे, अशा सर्व शेतकरी बांधव आणि आमचे पिंटू भुजबळकर म्हणजे कालिदास भुजबळकर त्यांच्यासाठी खास त्यांनी वेळ दिला. म्हणून तुम्हा सर्वांना माझी एक विनंती राहील, टाळ्याच्या गजरामध्ये पहिल्यांदा भाऊच आपण त्यानंतर इवलेश रोप लावेली या द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले विचिताची भारू कळी अशी आला. अशा रीतीचं व्यक्तिमत्व असणार हे कालिदास भुजबळकर बीटेक आग्रे असणार पोरग आहे. बरं, पोरग का वापरतो मी तर ते विद्यार्थी आहेत, जवळचे नातेवाईक आहेत अशा अर्थाने शब्द वापरला आहे. आणि पहिल्यांदा त्याने एकच वर्ष ट्राय केला एमपीसी युपीसीला, न जाणू कसं आहे म्हणजे भविष्यकाळ हा अंधारात असतोय, पण त्याचं जे ध्येय होतं आय मस्ट गो देअर, मला तिथं जायचं आहे असं करून त्याने काय केलं, स्वतः एक रिसर्च, एक वेगळ्या पद्धतीचं रिसर्च त्यानं तयार केलं. आणि अनुभवाविनं बोलू नको रे आणि अंतरीचा ज्ञानदीप पालू नको रे, म्हणजे प्रॅक्टिकली अनुभव ज्याला आपण म्हणतो का नाही, थेरी नको आपल्याला, कारण ह्या थेरीनं बराच घोटाळा होतोय. हे प्रॅक्टिकल अनुभव, स्वतः प्रॅक्टिकल आधी केले मग सांगितले, स्वतः त्यानं त्या पोरानं स्वतः अनुभव घेतला, स्वतः शेतीमध्ये त्यानं रिसर्च केलं, संशोधन केलं आणि हळूहळू बघता बघता हे इवलेचं रोप त्यांनी जवळजवळ मला वाटतं 5-6 राज्यामध्ये त्या कालिदास भुजबळकरांचं नाव आज लौकिक आहे. बघितलं तर त्यांचं जे रेट आहे ते दर जे आहेत औषधाचे दर वगैरे अत्यंत कमी आहे. त्यानंतर ज्या ज्या वेळेला तुम्ही कधी फोन करा त्या त्या वेळेला स्वतःच्या जेवणाचा सुद्धा पोरग कधी विचार करत नाही अजिबात. कुणाचाही फोन असू द्या, मग गरीबी येऊ द्या, श्रीमंती येऊ द्या, त्यांनी फोन केला की त्या ठिकाणी ते जाणार. आणि अशा रीतीच असणार हे व्यक्तिमत्व वास्तविक पाहता एक जसं चिखलामध्ये कमळ उगलतं चिखलामध्ये, तशा प्रकारचे हे भुजबळकर कुटुंबामध्ये किती 4-5 जण आहेत बघा बघितले तर. आणि सगळे काय फार मोठी शिकलेली कुटुंबामध्ये माणसं नाही, पण स्वतः एक चांगल्या रीतीचं त्यांनी एक रिसर्च केलेलं आहे आणि आपलं नावलौकिक केलं. आणि अशाच रीतीचं त्यांनी शेतकऱ्यांना वरचेवर मार्गदर्शन करावं अशी मी आपणा सर्वांतर्फे त्याला विनंती करतो. त्याच्या भविष्यामध्ये त्याला अशाच रीतीचं यश संपादन व्हावं. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हे रोपटं वाढणार आहे आणि त्या रोपट्याला खत पाणी घालण्याचं काम आपण सर्वांनी करूया आणि त्याला सगळ्यांनी मिळून टाळ्याच्या गजरामध्ये त्याला एकदा शुभाशीर्वाद देऊया.